नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8व्या वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर म्हणजे PRP मिळणार पगार जाणून घ्या याबद्दल संपूर्ण वृत्त काय आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 8व्या वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर कशा पद्धतीने PRP मिळणार आहे पगार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8व्या वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर PRP मिळणार पगार जाणून घ्या वृत्त। बघा, सॅलरी टू बी गिवन ऑन द बेसिक ऑफ परफॉर्मन्स PRP इन द 8 पे कमिशन नो द न्यूज। 8व्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारकडून मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। यामध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कामाच्या आधारावर पगार दिला जाणार आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त हे पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत। बघा, 8व्या वेतन आयोगामध्ये म्हणजे 8 पे कमिशन पद किंवा वरिष्ठ वेतन हे आधार न घेता कर्मचाऱ्यांना त्याच्या कामाच्या आधारावर पगार वाढ लागू होण्याची शक्यता हे वर्तवण्यात येत आहे। ही संकल्पना नवीन नसून 4थ्या वेतन म्हणजे 4th पे कमिशन आयोगामध्ये या संदर्भात संकल्पना विचारात घेतली होती, परंतु प्रत्यक्ष अंमलात आणली गेली नाही। बघा, काय आहे अपडेट परफॉर्मन्स रिलेटेड पे। परफॉर्मन्स बेस्ड पे स्केल म्हणजेच कामाच्या आधारावर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या वार्षिक पगारात वाढ करण्याची संकल्पना आहे। ही संकल्पना 8व्या वेतन आयोगामध्ये म्हणजे 8th पे कमिशन लागू केले जाऊ शकते। यामध्ये विशेषतः वेतन बोनस, वार्षिक वेतन वाढ यावर केंद्र सरकारकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। बघा, खाजगी संस्थांप्रमाणे पॅकेजची संकल्पना। खाजगी संस्थेमध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वार्षिक पॅकेज ही संकल्पना पगारासाठी दिली जाते, ज्यामध्ये कामाच्या आधारावर वार्षिक बोनस दिला जातो। ही संकल्पना सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांसाठी लागू केली जाऊ शकते। बघा, 6वा वेतन आयोग। 6व्या वेतन आयोगामध्ये म्हणजे 6th पे कमिशन वार्षिक बोनस करिता परफॉर्मन्स रिलेटेड इन्स्टिट्यूट स्कीम म्हणजे PRIS हे प्रस्ताव चर्चेत आला होता, परंतु सदर प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने रखडला गेला। बघा, 7वा वेतन आयोग। याशिवाय 7व्या वेतन आयोगामध्ये म्हणजे 7th पे कमिशन देखील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ देत असताना त्याच्या कामाच्या आधारावर वेतन वाढ दिली जावी असा प्रस्ताव दिला गेला होता। यामध्ये कामातून मिळणारे परिणाम व गुणवत्ता या बाबी अभ्यास करूनच वेतन वाढ देण्याची शिफारस करण्यात आलेली होती। बघा, 8वा वेतन आयोग। 8व्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी यांना त्यांच्या कामाच्या आधारानुसार वार्षिक वेतन वाढ देण्याकरिता कर्मचाऱ्यांची कामगिरी, परिणामकारक तसेच गुणवत्ता इत्यादी बाबी लक्षात घेऊन वेतन वाढ दिली जाईल। या संदर्भात केंद्र सरकारकडून विशेष तरतूद केली जात असल्याची माहिती देखील समोर येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे 8व्या वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर म्हणजे PRP मिळणार पगार जाणून घ्या याबद्दल संपूर्ण वृत्त आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।